संपूर्ण महाराष्ट्रभरात पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं देखील बुलढाणा जिल्हा पोलीस कवायत मैदान या ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। एकूण आपण या ठिकाणी बघू शकताय माझ्या या बाजूला जे आहे 800 मीटर असेल, त्याचबरोबर 1600 मीटर असेल, या धावण्याची जी शर्यत आहे किंवा स्पर्धा आहे ती देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आणि आपण समोर बघताय जे मुलं चाललेले आहेत त्यांची नेमकीच जी आहे 100 मीटरची जी शूट आहे ती देखील या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर जे आहे भरती प्रक्रियेतला एक पार्ट म्हणून या ठिकाणी गोळा फेकचं जे या ठिकाणी मैदान आहे त्या ठिकाणाहून देखील आपण बघू शकता की गोळा फेक याचं जे मेजरमेंट आहे ते देखील त्या ठिकाणी घेतलं जात आहे। आणि या बाजूला जे आहे सकाळीच या ठिकाणी डॉक्युमेंटेशन असेल किंवा उंची असेल त्याचं देखील मोजमाप जे आहे ते झालेलं आहे। जे उमेदवार डॉक्युमेंट आणि उंचीमध्ये भरलेले आहेत त्या उमेदवारांचं आता मैदानी चाचणी जी आहे ती सुरू झालेली आहे। या बाजूला जे आहेत जे आलेले जे उमेदवार आहेत त्यांचे देखील या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहे व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत आहे। माझ्या पाठीमागेच या ठिकाणी आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता थोड्या वेळातच काही वेळातच या ठिकाणी 1600 मीटर ची जी शर्यत जी आहे धावण्याची जी स्पर्धा आहे ती या ठिकाणी सुरू होणार। उमेदवार या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या त्यांचं जे लक्ष आहे ते सर्व ठिकाणावर बारकाईनं त्यांचं लक्ष असून ही भरती प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी होऊ घातलेली आहे। मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की 162 पोलीस शिपाई या पदासाठी जवळपास 14,253 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। तर यातील जवळपास 2300हून अधिक ज्या आहेत या महिला उमेदवार आहेत। महिला उमेदवारांचं जे भरती प्रक्रिया जी आहे ती 20 आणि 21 या 2 दिवसासाठी ठेवण्यात आलेली आहे। आणि आज जे आहे 11 फेब्रुवारी पासून तर 21 फेब्रुवारी पर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे। आज सकाळीच 5 वाजेपासून या मैदानावर जे आहेत 800 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी घेण्यात आले होते। त्यांची जी भरतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण या ठिकाणी सायंकाळपर्यंत होणार आहे। आणि असेच 21 फेब्रुवारी पर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे 14,253 उमेदवारांची पार पाडली जाणार आहे। निश्चितच कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये आणि या होणाऱ्या या भरती प्रक्रियेत निश्चितच पारदर्शकता असणार असल्याची माहिती देखील जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कालच दिली होती। आणि त्याच अनुषंगाने जे आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे पारदर्शकपणे पार पाडली जात आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।